नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ट्रम्प साहेबांनी सांगितल्याप्रमाणे टॅरिफ लावलेच. चीनवर 10%, मेक्सिको कॅनडावर 25%. तर मेक्सिको कॅनडा हे दोघंही रिटॅलिएशन टॅरिफ लावणार आहे. अमेरिकेकडून जो माल त्यांच्याकडे येतो त्या मालावर ते टॅरिफ लावणार. पण चीनने अजून काही सांगितलेलं नाही. चीन एवढंच म्हणत आहे की आम्ही WTOकडे याची तक्रार करू, पण रिटॅलिएशन टॅरिफ लावणार वगैरे चीनने काही सांगितलेलं नाही. काही देश असं म्हणत आहेत की अमेरिकेचे स्वतःचे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम टॅरिफमुळे, टॅरिफ लावून, टॅरिफ वाढवून सॉल्व होणार नाही आहे. हे ट्रम्प साहेबांना काही दिवसांनी कळेल, पण तिथपर्यंत आम्हालाही आमच्या देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या मालावर टॅरिफ लावावे लागते. त्यामुळं गिफ्ट निफ्टी 172 पॉईंट डाऊन सकाळी दाखवत होतं. त्यानुसार 500 पॉईंट मार्केट सुरुवातीला तरी मंदीमध्ये जाईल असं वाटतंय. जपानचे बाजार तर 2% डाऊनच होते. ओपेकची मीटिंग आहे. RBIची पॉलिसीचा रिझल्ट आपल्याला शुक्रवारी कळू शकतो. चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 50.1 एवढा आला आहे. आत्ताचं जे बजेट आहे त्याचं वर्णन कॅपेक्स, कन्झम्पशन आणि फिस्कल प्रुडन्स याचा त्रिवेणी संगम आहे असं केलं जातं. म्हणजे सरकारने जे भांडवल घालायला पाहिजे ते घातलंय. डिफेन्सवर जो खर्च केला जातो तो कमी केलेला नाही. लोकांच्या हातात अधिक पैसा देण्यासाठी 12 लाखापर्यंत टॅक्स लावणार नाही असं सांगितलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सॅलरीड पर्सन आणि बँकांमध्ये ठेवीचं व्याज, अजून त्याच्यात कॅपिटल गेन्सचा समावेश नाही आहे असं दिसतंय. आणि डेफिसिट किती ठेवायचं, गव्हर्नमेंटची बॉरोईंग्स किती ठेवायची, याला आपण सगळ्याला मिळून म्हणतो फिस्कल प्रुडन्स. तर तिन्हीचा योग्य मेळ या बजेटमध्ये घातलेला आहे असं बजेटचं वर्णन केलं जातं. ज्वेलरीवरचे दर किंवा टॅरिफचे दर 1 मे पासून वाढवले जातील आणि ते 1 मे पासून लागू होतील. आयशर मोटरच्या रॉयल एनफील्डची विक्री 19.6% वाढली. ती 91,132 युनिट झाली. मोईल MOIL उत्पादन 1.6 लाख टन झालं. विक्री 17% वाढली आणि मोईलने किमतीसुद्धा वाढवल्या आहेत. आरती इंडस्ट्रीचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं आहे आणि रेव्हेन्यू वाढला. कोल इंडियाचं उत्पादन कमी झालं आहे, विक्री वाढली आहे. हिरो मोटोची विक्री 2% वाढली. ती 4.42 लाख युनिट एवढी झाली. तर डोमेस्टिक विक्री 2% कमी झाली, निर्यात वाढली. लुपिन सॉमरसेट फॅसिलिटीची तपासणी पूर्ण झाली, पण कोणत्याही त्रुटी दाखवलेल्या नाहीत. KEIला 118 कोटीची GST ऑर्डर मिळाली आहे. ही दिल्ली टॅक्स अथॉरिटीकडून
त्यांना GST पेमेंट त्यांनी करायचं आहे असं सांगितलं आहे. इंडियन बँकेने MCLRचे रेट 5 पैसे वाढवले किंवा 0.5 BPS एवढे वाढवले. अनंतराजचे प्रॉफिट्स वाढले, रेव्हेन्यू वाढलेत, मार्जिन वाढले, रिझल्ट चांगला आहे. GR इन्फ्रा यांचेही प्रॉफिट वाढलेत पण रेव्हेन्यू आणि मार्जिन कमी झाले. न्यूजेन सॉफ्टवेअर यांचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. हॅपीएस्ट माइंड इनमोझेड IT टेक्नॉलॉजिकल या कंपनीत ते 100% स्टेक अमेरिकन $1.7 मिलियन घेण्यासाठी करार केला आहे. हे सगळं डील कॅशमध्ये व्हायचं आहे. त्यामुळं GAVS टेक्नॉलॉजी या कंपनीचा मिडल ईस्टमधला बिझनेस हॅपीएस्ट माइंड खरेदी करेल. हा व्यवहार मार्च 15 पर्यंत पूर्ण होणार आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1327 कोटीची विक्री होती. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 824 कोटीची खरेदी होती. पण बजेटवरची रिॲक्शन आलेली नाही, कारण शनिवारी बजेट होतं. त्यामुळे आता ही रिॲक्शन फॉरेन इन्व्हेस्टर्सची काय येते ती आज आपल्याला कळू शकेल. ही रिॲक्शन शुक्रवारची आहे. शनिवारी त्यांची कुठलीही रिॲक्शन आली नाही, कारण म्युच्युअल फंड्स त्यांचं मार्केट सगळं शनिवारी बंद होतं. आज साधारण जी रिॲक्शन आपल्या मार्केटमध्ये शनिवारी दिसली त्याच रिॲक्शनच्या अनुरोधाने शेअर्स दिले आहेत, जे तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे. पोर्टफोलिओ चेंज होतोय, चेंज लोक करतायत असं शनिवारी दिसलं, कारण कन्झम्पशन पोर्टफोलिओ आता अधिक चालेल. शहरी मागणी जी कमी झाली आहे ती शहरी मागणी वाढेल, कारण खेडोपाड्यातून मागणी वाढली होती शेतकऱ्यांना सवलती दिल्यामुळे, पण शहरी मागणी वाढली नव्हती असा एकंदरीत डेटा सुचवत होता. आपल्याला दिसणारी परिस्थिती वेगळी असते आणि डेटा वेगळंच काही सांगत असतो, पण निर्णय मात्र डेटा ॲनालाइज करून नेहमी घेतले जातात. तर त्याच्यावरनं काल म्हणजे साधारण गेले 15 दिवस दिसतच आहे की FMCGचे शेअर वाढत आहेत. तर त्याला अनुसरून मी शेअर्स दिले, किंवा शिपिंगला सुद्धा बजेटमध्ये उत्तेजन दिलेलं आहे. तर शिपिंग आणि फिशरीजच्या संदर्भातले शेअर मात्र शनिवारी वाढताना दिसत होते. त्याचा समावेश मी तेजी राहू शकते किंवा कुठल्या शेअरमध्ये मूवमेंट राहू शकते, तर तुम्ही या शेअरचा अभ्यास करावा म्हणून सांगितले आहेत. तेजीमध्ये HUL, नेस्ले, कोलगेट, एशियन पेंट, ट्रेंट, D-Mart, हीरो मोटो, इंडियन हॉटेल, रेमंड्स, युनायटेड स्पिरिट, रेडिको खेतान, ग्लोबल स्पिरिट, HDFC AMC, इंडिगो, GMR एअरपोर्ट, BDL, गार्डन रिच शिपबिल्डर, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, माझगाव डॉक्स हे जहाजाच्या संदर्भात बरेच निर्णय घेतले गेले. झोमॅटो, देवयानी इंटरनॅशनल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,
मॉईल, लुपिन, महिंद्रा हॉलिडेज, ITC, स्विगी, टायटन, अवंती फीड्स, वॉटरबेस, ॲपेक्स फ्रोझन, मुक्का प्रोटीन आणि हॉटेलच्या बहुतेक शेअरकडे लक्ष द्या. तर मंदीमध्ये मात्र KEI, टॉरेंट पॉवर, अंबुजा सिमेंट, हिंदाल्को, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि HDFC लाईफ. कारण HDFC लाईफला 982 कोटीचा GST लावण्यात आलाय. पण मार्केटचं एकंदर तंत्र बदलेल, कारण बजेट बदललं आहे हे लक्षात घ्या. आणि काही वेळ मार्केट पडताना तर काही वेळ तेजीत राहताना दिसेल, कारण लोक पोर्टफोलिओचं चर्निंग करतील. ज्याच्यामध्ये टॅक्स लावलाय त्याच्यातून बाहेर पडून ज्याच्यामध्ये सवलती दिल्यात ते शेअर पोर्टफोलिओला ॲड करताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे पोर्टफोलिओचं चर्निंग कसं होत आहे याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला नवीन काही शिकायला मिळू शकेल. बघूया काय काय होतं आहे. तरी पण 9:15 वाजता. नमस्ते.